नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपली अभ्यासपत्रिका 12 मधील जो दुसरा घटक आहे त्यावरती चर्चा सुरू होती. यामध्ये आपण रसविचारांतर्गत काव्यानंद मीमांसा या घटकावरती चर्चा करत होतो. यात आपला मुद्दा जो चर्चेचा सुरू होता तो कवीला होणारा आनंद, म्हणजे अर्थात काव्यानंद हा जसा कवीला होतो तसा रसिकाला होतो. तर नेमकं कवीला होणाऱ्या आनंदाचं स्वरूप काय याविषयी जी चर्चा झाली त्यात काही उपपत्त्या मांडल्या गेल्या, मतं मांडली गेली. तर त्यामध्ये कवीला जो आनंद होतो त्याचं स्वरूपाविषयी चर्चा करताना क्रीडानंदाची एक उपपत्ती मांडली गेलेली आहे. म्हणजे कवीला होणारा आनंद हा क्रीडेतील आनंदा सारखा असतो असा त्याचा अर्थ आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. तर क्रीडानंदाचं जे स्वरूप आहे ते लक्षात घ्या. आपण कसं घ्यायचं तर इथे एक विचार लक्षात मांडलेला आहे, तो म्हणजे काव्य ही एक ललित कला आहे. काव्य ही एक ललित कला आहे. म्हणजे चित्र, संगीत, शिल्प या सगळ्या ललित कला आहेत. तसं नाट्य आणि साहित्य पण ललित कला आहे. आणि ह्या ज्या ललित कला आहेत त्या सर्व प्रकारच्या कला म्हणजे क्रीडाच आहेत. म्हणजे त्या कलावंताची क्रीडा असते. म्हणजे एखादा चित्र काढतो, एखादा संगीत च्या वेगवेगळ्या धून तयार करतो, कोणी नृत्याच्या विविध शैली निर्माण करतो, कोणी शिल्प करतं, कोणी नाटक रचतं, कोणी साहित्य लिहितं. तर ह्या ज्या सगळ्या ललित कला आहेत त्या ललित कला म्हणजे त्या कलावंताची एक प्रकारे क्रीडा म्हणजे त्या खेळ या अर्थानं. त्यामुळं कवीचा काव्यानंद म्हणजे क्रीडेमधील आनंद होय, ही भूमिका इथे दिसते. ही जी म्हणजे आता हे लक्षात घ्या, काव्य ही एक ललित कला आहे. इतर ज्या ललित कला आहेत त्याप्रमाणे. म्हणजे साहित्य, काव्य हा शब्द संस्कृत साहित्यकारांनी सगळ्या ललित साहित्यासाठी वापरलेला आहे. त्यामुळे काव्य म्हणजे नुसती कविता असा अर्थ तिथे कोणीही घ्यायचा नाही. तर काव्य ही संज्ञा सर्व जे विदग्ध साहित्य आहे त्या साहित्यासाठी वापरलेली आहे. त्यामुळं ह्या ज्या सगळ्या कला आहेत ललित कला, त्या म्हणजे त्या कलावंताची ती क्रीडा असते. आणि त्यामुळं काव्यानंद म्हणजे क्रीडेमधला आनंद, कवीचा जो आनंद असतो, कारण कवी ते निर्मिती करत असतो. तर या दृष्टीनं काव्य ही एक कला आणि सर्व प्रकारची कला म्हणजे क्रीडा आहे असं या मंडळींचं मत आहे. कला म्हणजे त्या कलावंताची क्रीडा असते. त्यामुळे कवीला होणारा काव्यानंद म्हणजे क्रीडेमध्ये होणारा आनंद होय. ही जी क्रीडानंदाची उपपत्ती आहे ती हर्बर्ट स्पेन्सर यांनी मांडलेली आहे. हर्बर्ट स्पेन्सर यांनी ती मांडलेली आहे, हे लक्षात घ्या. क्रीडानंद म्हणजे ही जी उपपत्ती आहे ती हर्बर्ट स्पेन्सर यांनी मांडलेली आहे. तर इथे काय मत विचारात घेतलंय तर माणसाच्या आयुष्यामध्ये त्याला आवश्यक तेवढी जीवनशक्ती खर्च होऊन गेल्यावर जी जास्तीची जीवनशक्ती माणसामध्ये शिल्लक राहते तिचा विनियोग होण्याचा मार्ग म्हणजे माणसातली क्रीडा प्रवृत्ती, असं स्पेन्सरचं मत आहे. आपण खेळ खेळतो, छंद जोपासतो, तर हा जो वेळ आहे तर इथे तो वेळ नाही तर माणसाच्या ज्या दैनंदिन गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करताना त्याची जी शक्ती खर्च होते, जो विनियोग होतो, तो विनियोग झाल्यानंतर जी जास्तीची जीवनशक्ती शिल्लक राहते तिचा विनियोग, तिचा वापर
तो ज्या मार्गाने करतो ती क्रीडा प्रवृत्ती असते. आणि त्यामुळं माणसाची जीवनशक्ती उदरनिर्वाहाच्या व्यवसायातच जर खर्च होऊ लागली तर माणूस मग क्रीडा करणारच नाही, कारण तो तेवढी त्याच्याकडे आता शक्तीच नसणार. पण जर जास्तीची शक्ती त्याच्याजवळ असेल तर तिचा वापर हा झालाच पाहिजे. आणि तो तसा झाला नाही तर मग शरीरात व्याधी निर्माण होतील, वेगवेगळे आजार निर्माण होतील. म्हणून माणूस क्रीडेला प्रवृत्त होतो आणि मग त्याला चांगलं शरीर स्वास्थ्य लाभतं. म्हणजे हे लक्षात घ्या. कवीला देखील त्याच्याजवळ जी जास्तीची शक्ती असेल तर तिला वाव मिळावा लागतो. आणि हा वाव मिळाला की मग त्यातनं तो काहीतरी निर्माण करतो आणि त्याला आनंद होतो. कवी आपल्या अधिकच्या जीवनशक्तीला वाव देण्यासाठी काव्यरचना करतो. जीवनशक्तीच्या या वापरात कवीला आनंद होतो. आता जे आपल्याला काही शारीरिक गोष्टी आपल्या शरीर मजबूत करण्यासाठी किंवा त्याच्या शक्ती अधिकची निर्माण करण्यासाठी ज्या आपल्या आपण करत असतो त्याही काय करतात, आपल्याला सुख देतात. म्हणजे आपल्याला आपण शरीर चांगलं राहणे, व्यायाम करतो, आपलं खाणं पिणं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या काय होतात, सुखाच्या स्वरूपाच्या होतात. माणूस क्रीडा करतो ते केवळ अतिरिक्त जीवनशक्ती खर्च करण्यासाठीच नाही, तर त्या खेळात त्याला भरपूर व्यायाम होतो आणि त्यात तो दमतो देखील. पण आपल्याला खेळात कौशल्य मिळावे, प्रावीण्य मिळावे अशी इच्छा त्याच्या मनात असते आणि त्यामुळं तो प्राधान्यानं काम करीत राहतो. क्रीडेमध्ये मग अधिक कष्ट उपसतो आणि मग त्यातनं त्याला आनंद वाटतो, सुख मिळतं. त्या खेळातल्या जी त्याची कृती आहे ती त्याला सुख देत असते. काव्य निर्मितीमध्येही तसंच आहे. काव्य निर्मितीमध्ये कवीचा जो मनोव्यापार आहे, कवीचा जो मनोव्यापार होत असतो तो त्याला आनंद देत असतो आणि त्यामुळे तो लिहायला प्रवृत्त होतो. हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता क्रीडा विषयीची ही उपपत्ती जर आपण मान्य केली तर कला आणि काव्य या दोन्ही गोष्टी काय होतात, क्रीडाच होऊन जातात. दररोजच्या चरितार्थासाठी कवीला जर श्रम करावे लागले तर तो काव्य निर्मिती करू शकणार नाही. जेव्हा आवश्यकतेपेक्षा अधिक श्रम त्याला करावे लागणार नाहीत तेव्हा तो आपल्या काव्यशक्तीस वाव देईल आणि काव्यरचना करेल. तर ही जी त्याच्याकडे अधिकची जीवनशक्ती आणि तिचा तो जो विनियोग करतो, या विनियोगामध्ये त्याला सुख किंवा आनंद मिळत असतो. तर असं हे क्रीडा हे कारण होऊ शकतं. म्हणजे सगळ्या कला ह्या त्या कलावंताची क्रीडाच आहे असं जर आपण मत ग्राह्य धरलं तर आपल्याला कवीला होणारा जो आनंद आहे तो क्रीडानंदाचा कसा असतो त्याचा विचार इथे करता येतो. तर खरं इथे लक्षात घ्या की कवी जीवनशक्ती जी आहे आपली म्हणजे कवीची ती तिथे खर्च होते अधिक. पण ही जीवनशक्ती कशी पाहिजे, अधिकची रोजचा जीवन व्यवहार केल्यानंतर जी अधिकची जीवनशक्ती राहते तिचा विनियोग तो करतो आणि त्यात जी ती क्रीडा होते म्हणजे निर्मिती करत असतो तो,
ती जी कलाकृती तयार होते त्या क्रीडेतनं त्याला सुख किंवा आनंद वाटत असते. तर अशा पद्धतीनं कवीचा जो आनंद आहे त्याचं स्वरूपाचं एक कारण म्हणजे क्रीडानंद ही याविषयी आपण चर्चा केली. ही चर्चा आपल्या अशीच पुढे चालू राहणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.